नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शहरातील रस्त्यावर बसून भाजी, फळ विक्री व लहान व्यवसाय करणाऱ्या गरीब व्यावसायिकांकडून अनधिकृतपणे जादा कर वसूल केला जातो, असा गंभीर आरोप काही नगरसेवकांनी आज सोमवारी महापालिकेच्या सर्वसामान्य सभेत केला. नगरसेवकांनी यावेळी सभेत काही व्हिडिओ पुरावे सादर करत सांगितले की महापालिकेच्या अधिकृत गाळ्यांना फक्त 3,000 रुपये भाडे असूनही रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांकडून जास्त पैसे वसूल केले जात आहेत. या मनमानी वसुलीमुळे अनेक वेळा भांडणे तसेच हातापायी घडल्याच्या घटनाही नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिल्या. विशेष म्हणजे कर संकलनाच्या टेंडर प्रकरणी देण्यात आलेल्या ठेकेदारावरही कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. या प्रकारामुळे लहान व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अनधिकृत वसुली थांबवावी अशी ठाम मागणी नगरसेवकांनी सभेत केली. बेळगाव उपनगर आणि ग्रामीण भागामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. विशेषतः अनगोळ येथील चिदंबरनगर, काकती परिसर तसेच ग्रामीण भागामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. रात्री अपरात्रीच्या वेळी या कुत्र्यांचे भुंकणे, धावपळ आणि आक्रमक वर्तन लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. काही ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना देखील घडल्या असून त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा, उघड्यावर टाकण्यात येणारे मांस, हॉटेलमधील उरलेले खाद्यपदार्थ, भाजीपाल्यांचे अवशेष यामुळे कुत्र्यांना सहज अन्न उपलब्ध होत असून त्यांची संख्या वाढती आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे कुत्र्यांचं निर्बीजीकरण, कचरा व्यवस्थापनातील सुधारणा आणि कुत्र्यांना अन्न मिळण्याचे स्रोत बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशाराही दिला आहे. आगामी गणेशोत्सव काळामध्ये महाप्रसाद वाटप महापालिकेच्या वतीने करण्यात यावा असा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. मात्र आज सोमवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसामान्य सभेत या निर्णयाला जोरदार विरोध करण्यात आला. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सदस्यांनी स्पष्टपणे म्हटले की महापालिकेच्या वतीने महाप्रसाद वाटप करणे हा निर्णय चुकीचा आहे आणि तो परस्पर घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकारातून हा निर्णय घेतला हे जाहीर करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सभेमध्ये गणेशोत्सव तयारी, रस्ता, विजेचे व्यवस्थापन, स्वच्छता आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र महाप्रसादाच्या खर्चाचा भार महापालिकेवर टाकणं चुकीचं असून याचा पुनर्विचार होण्याची गरज असल्याचं मत अनेक सदस्यांनी व्यक्त केलं. संबंधित निर्णयावर लवकरच स्पष्टीकरण मागवलं जाणार असल्याचंही महापौरांनी सांगितलं. गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना बेळगाव महापालिकेच्या वतीने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मात्र नगरसेवक रवी साळुंखे यांनी या बैठकीत महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अधिकाऱ्यांकडून स्पष्ट माहिती मागितली आहे. साळुंखे यांनी सांगितले की गणेशोत्सव केवळ 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना अशा कमी वेळेमध्ये महापालिका कोणत्या विकास कामांचा आराखडा तयार करणार आणि तो प्रत्यक्षात उतरवणार कसा हे प्रशासनानं स्पष्ट करावं. तसेच शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडून आहेत. काही भागामध्ये विद्युत तारा खाली लोंबकळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये 2 दिवसात कोणती कामे मार्गी लागणार याचा तपशील सादर करावा असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला. या बैठकीप्रसंगी उपस्थित इतर सदस्यांनीही गणेशोत्सवापूर्वी शहरात आवश्यक असलेल्या कामांची पूर्तता तातडीने करण्याची मागणी केली. कित्तूर पोलीस स्टेशन हद्दीतील MK हुबळी सब स्टेशन समोरील सर्व्हिस रोडवर एक गंभीर घटना घडली आहे. मंदिरातून पायी घरी परतणाऱ्या एका महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेत पळ काढला आहे. पांढऱ्या पल्सर बाईकवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी हे कृत्य केले. बाईकच्या समोर बसलेल्या व्यक्तीने लाल पट्टे असलेले काळे हेल्मेट आणि हिरवे काळे जॅकेट परिधान केले होते. मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने नेव्ही ब्ल्यू जॅकेट परिधान केले होते. कित्तूर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे आणि नागरिकांना या दोघांबद्दल किंवा त्यांच्या बाईकबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी त्वरित कित्तूर पोलीस स्टेशन किंवा खानापूर पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन केले आहे. घरोघरी चाललीये तयारी, आरास, सजावट आणि बाप्पासाठी खास शृंगार.
म्हणूनच डीके हेरेकर ज्वेलर्स घेऊन आलेत आपल्या बाप्पासाठी चांदीचे दागिने आणि पूजेचे साहित्य. किरीट, जास्वंद हार, श्रीमंत हार, कर्णफुले, मोदक, त्रिशूळ, पाश, दुर्वा आणि बरच काही. बाप्पाच्या शृंगारासाठी हवं ते सगळं येथेच डीके हेरेकर ज्वेलर्स मध्ये. तसंच पूजेसाठी लागणारी सर्व प्रकारची शुद्ध चांदीची भांडी आता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध. संपर्क डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव. या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाला द्या भक्तीचा रुपेरी स्पर्श. गणरायाचे बुधवारी आगमन होणार असल्यानं पूर्वसंध्येला घरगुती गणरायांच्या आरास सजावटीसाठी आवश्यक साहित्याने शहरातील बाजारपेठ फुलून गेली आहे. बाप्पाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र दिसून येत असून शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गणपत गल्ली, पांगुळ गल्ली सजावट साहित्य होलसेल दरामध्ये खरेदीसाठी भाविकांची गर्दी होतीये. शहरातील इतर दुकानांच्या तुलनेत काहीसे दर कमी असल्यानं अनेकांकडून येथून खरेदीला प्राधान्य दिलं जातं. भाविकांकडून गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बाजारपेठेमध्ये उत्सवाचं चैतन्य दिसून येत आहे. विविध दुकानांमध्ये सजावटीचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरातील विसर्जन मार्ग आणि तयारी संदर्भात पाहणी करण्यात आली. मात्र या पाहणी दरम्यान महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांना सहभागी करून घेण्यात आलं नव्हतं. यावरून आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसामान्य बैठकीत जोरदार चर्चा झाली. नगरसेवक शंकर पाटील यांनी यावर नाराजी व्यक्त करत विचारले की गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव असून स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलून प्रशासनाने पाहणी केली हे योग्य नाही. यावर अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की ही पाहणी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार करण्यात आली होती. दरम्यान महापौर मंगेश पवार यांनी उपरोधिक भाषेत प्रतिक्रिया देत सांगितले की कदाचित माझी प्रसिद्धी देश विदेशात झाली असावी, त्यामुळेच मला बोलावणे टाळले गेले असावे. या विषयावर इतर नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली असून पुढील काळामध्ये प्रशासनाने जनप्रतिनिधींना विश्वासात घेण्याची मागणी केली आहे. येणाऱ्या ईद मिलाद उन नबी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस आयुक्तालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सीरत कमिटीचे प्रतिनिधी, बेळगावमधील सर्व जमात कमिट्यांचे सदस्य तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे नेतृत्व युवा नेते अमान सेठ यांनी केले. त्यांनी समाजप्रमुख आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून चर्चा घडवून आणली. यावेळी उपपोलीस आयुक्त नारायण बर्मणी आणि शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे उपस्थित होते. त्यांनी सुरक्षेच्या उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन आणि मिरवणुकीसाठी लागणाऱ्या विविध बाबींचा आढावा घेतला. बिहारमध्ये नुकतीच पार पडलेली मतदार अधिकार यात्रा जनजागृती मोहीम काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या यात्रेमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी सहभाग घेतला. या यात्रेचा उद्देश देशभरात मतदार अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि लोकशाहीतील सहभाग अधिक बळकट करणे असा होता. आमदार सेठ यांच्यासोबत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार तसेच राज्यातील अनेक प्रमुख नेतेही या यात्रेत सहभागी झाले. यामधून कर्नाटकच्या वतीने या राष्ट्रीय उपक्रमाला पाठिंबा दर्शवण्यात आला. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर लोकसभा जमली होती. या ठिकाणी नेत्यांनी नागरिकांशी संवाद साधत मतदान हक्काचे संरक्षण आणि प्रत्येक मतदाराला सशक्त बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अंमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध बेळगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा सुरूच ठेवलाय. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या 8 जणांना अटक करण्यात आली असून एपीएमसी पोलिसांनी 7 जणांवर तर माळ मारुती पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. एपीएमसीचे पोलीस उपनिरीक्षक एसआर मुत्तत्ती व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहूनगर येथील साई मंदिराजवळ राहुल ज्योतिबा जाधव वय 33 राहणार शाहूनगर याला ताब्यात घेतला आहे. तर शाहूनगर शेवटच्या बस स्टॉपजवळ अमजद जंगलीसाब सणदी वय 28 राहणार गणपत गल्ली खादरवाडी याला ताब्यात घेण्यात आलं आहे. शाहूनगर परिसरामध्ये तौफिक शब्बीर घोरीखान राहणार वीरभद्रनगर याला अटक करण्यात आली आहे. शाहूनगर रिक्षा स्टँडजवळ सद्दाम हुसेन बेपारी वय 28 राहणार कसाई गल्ली कॅम्प याला ताब्यात घेण्यात आले. शाहूनगर गणेश मंदिराजवळ बिन्यामीन फिरोज खान पठाण वय 28 राहणार वीरभद्रनगर व इनायत शब्बीर धारवाडकर राहणार पाईपलाईन रोड यांना अटक करण्यात आली आहे.
शाहूनगर येथील कलमेश्वर गल्ली क्रॉसजवळ दस्तगीर नासिर अहमद तारवाले वय 33 राहणार कसाई गल्ली याला अटक करण्यात आली आहे. माळ मारुतीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुलगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अख्तर युसुफ शेख वय 42 राहणार रुक्मिणीनगर याला रुक्मिणीनगर बस स्टॉपजवळ ताब्यात घेतलं आहे. एपीएमसी पोलिसांनी बहुतेक कारवाई शाहूनगर परिसरात केली आहे. या सर्व 8 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांनी गांजा सेवन केल्याचं स्पष्ट झालंय. बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी इंदोर येथे अभ्यास दौरा आयोजित करण्याच्या ठरावावर आज सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसामान्य सभेत अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, कचरा निर्मूलन, हरित ऊर्जा आणि नागरी सेवा व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रामध्ये इंदोर महापालिकेने घेतलेल्या प्रगत उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा नियोजित करण्यात आला. इंदोर हे देशातील स्वच्छतेत सातत्याने पहिले क्रमांक पटकावणारे शहर असल्यानं त्यांचा अनुभव व कार्यपद्धती बेळगाव शहरासाठी दिशादर्शक ठरू शकतात, असं यावेळी नगरसेवकांनी सांगितलं. अभ्यास दौऱ्यानंतर त्यातील शिफारशी व उपाययोजना बेळगाव शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट करण्याचा मनोदय सभागृहात व्यक्त करण्यात आला. सांब्रा येथील बेळगाव विमानतळावर धावपट्टीची अचूकता व सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल तपासणी करण्यात आली. नागरिक विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही तपासणी करण्यात आली असून त्यानंतर तयार करण्यात आलेला तपशीलवार अहवाल डीजीसीएकडे सादर करण्यात आला. विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी अधिकाऱ्यांच्या टीमसह धावपट्टीची पाहणी केली. पाहणी दरम्यान ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या त्या त्वरित दुरुस्त करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. धावपट्टी कायमस्वरूपी उत्कृष्ट स्थितीत ठेवण्यासाठी नियमित निरीक्षणाचे आणि देखरेखीचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या बेळगाव विमानतळावरून मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, बेंगळूर आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. गेल्या काही काळामध्ये प्रवासी संख्येमध्ये वाढ झाल्यानं धावपट्टीसह अन्य मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. या सुधारणा आणि उपाययोजनांमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेळेवर आणि सुकर सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील बसवांड गल्लीमध्ये शनिवारी रात्री दोघा अज्ञात युवकांकडून दुचाकींची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. काठीच्या सहाय्याने त्यांनी पार्किंगमधील दुचाकींवर हल्ला चढवत गाड्यांच्या काचा आणि आरसे फोडले आणि नंतर धावत्या दुचाकीवरून पळ काढला. ही तोडफोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. बसवान गल्लीमध्ये उभ्या करण्यात आलेल्या अनेक दुचाकी गाड्यांचे या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. सदर दंगलखोर नेमके कोण होते आणि त्यांनी ही तोडफोड का केली याचा तपास सध्या सुरू आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. सलग पावसामुळे आणि कीड प्रकोपामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, हरभरा, उडीद आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडली आहे. यासोबत नद्यांच्या पुरामुळे अनेक भागातील शेती, बागायती पिके आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे भारतीय कृषी समाज आणि कर्नाटक शेतकरी संघटनेने शासनाकडे तातडीने उपाययोजना करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सोयाबीनवर झालेल्या कीड प्रकोपासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांनी अद्याप योग्य उपाययोजना न केल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेत. सोयाबीन, हरभरा आणि उडीद या सूक्ष्म पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून त्याची तात्काळ वैज्ञानिक पद्धतीने पाहणी केली जावी. मलप्रभा, घटप्रभा, मार्कंडेय आणि कृष्णा, हिरण्यकेशी नद्यांच्या पुरामुळे नदी किनाऱ्यावरील पिके आणि घरे पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना माहिती द्यावी. रासायनिक खते, कीटकनाशकं, बियाणं, पंपसेट व शेती उपयोगी साहित्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी गुणवत्ता तपासणी समिती त्वरित स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली.
कर्नाटक राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा 2025 मधून मराठी विषय वगळण्यात आल्याचा निषेध नोंदवत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. के-सेट परीक्षा 2 नोव्हेंबर 2025 रोजी कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाद्वारे घेण्यात येणार असून 28 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा या परीक्षेसाठी बेळगाव केंद्र देण्यात आलं असलं तरीही पूर्वी असलेला मराठी विषय वगळण्यात आल्यामुळे असंतोष निर्माण झालाय. यावर्षी के-सेट परीक्षेमध्ये कन्नड, इंग्रजी, वाणिज्यशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आदी 33 विषयांचा समावेश असला तरी मराठी विषयाला डावलण्यात आलंय. राणी चन्नम्मा विद्यापीठ, धारवाड विद्यापीठ, गुलबर्गा, बिदर विद्यापीठ यासारख्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये मराठी विषय शिकवला जातो. सध्या 1500हून अधिक विद्यार्थी एमए मराठी करत आहेत. याकडे समितीने लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर परीक्षेत मराठी विषय पुन्हा समाविष्ट करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी समितीने केली आहे. निवेदन देताना युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे आदी उपस्थित होते. आगामी ईद मिलाद साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आज शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत मुस्लिम समाजातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस आणि समाजप्रमुख यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. बैठकीदरम्यान पोलीस आयुक्तांनी ईद मिलादच्या मिरवणुकीबाबत सविस्तर माहिती घेतली. यामध्ये मिरवणुकीचा मार्ग, ध्वनी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रण यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर सुस्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले असून उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही बाजूंनी तयारी दर्शवण्यात आली आहे. या बैठकीत ईद मिलादचा उत्सव सामाजिक एकता, शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. पोलीस आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उत्सव यशस्वीपणे पार पडेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. बेळगाव मिलिटरी स्टेशन येथील मराठा लष्करी प्रशिक्षण केंद्रात महिला सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या 5 किलोमीटर वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. FWOच्या अध्यक्षा श्रीमती मृणालिनी मुखर्जी यांच्या हस्ते या विशेष उपक्रमाचे उद्घाटन झाले. एकता, लवचिकता आणि महिला सशक्तीकरणाचा प्रचार करणाऱ्या या वॉकथॉनमध्ये विविध महिलांनी सहभाग घेतला. यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या 15 वीर नारींना त्यांच्या शौर्य व त्यागासाठी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये पुढे श्रीमती वीणा हेगडे यांनी 174 कुटुंबांसाठी आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरात महत्वाच्या आरोग्य तपासण्या तसेच जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमातून महिला सशक्तीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला असून सहभागी महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. काल रविवारी रात्री अशोकनगर येथील केएलई कॅन्सर हॉस्पिटलजवळ एका म्हैशीला अपघात झाल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी धावले. तपासणीनंतर आढळले की 2 म्हैशींपैकी एकीचा मृत्यू झाला असून दुसरी म्हैस सुखरूप आहे. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत, निलेश, वरुण यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेतले. मृत जनावराचे लवकरच अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून भटक्या जनावरांना राष्ट्रीय महामार्गावर सोडू नये अशी विनंती सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली. बेळगाव शहरातील अनेक वॉर्डांमधील मुख्य रस्त्यांवरील पथदीप बंद अवस्थेत आहेत. यामुळे नागरिकांना अंधारात चालण्याचा त्रास सहन करावा लागत असून काही ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याची तक्रारही नगरसेवकांनी केली. आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. पथदीप बंद असल्याची माहिती वेळोवेळी प्रशासनाला देऊनही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे कामचुकारपणा व निष्काळजीपणाचं प्रमाण वाढलं असल्याचा आरोप करण्यात आला. गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असून रस्त्यांवरील अंधारामुळे भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. विद्युत दुरुस्तीची कामे केव्हा सुरू होणार आणि दिवे पुन्हा केव्हा कार्यान्वित होणार असा प्रश्नही यावेळी अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच सर्व ठिकाणी पथदीप कार्यान्वित केले जातील.
चिक्कोडी इचलकरंजी या आंतरराज्य महामार्गावरील निपाणी मुधोळ रस्त्यापासून ते चिंचणी बस स्थानकापर्यंतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडले आहेत. यातून प्रवास करणं हे वाहनधारकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. असं असताना याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झालंय. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. ऑनलाईन व सायबर गुन्हेगारीपासून सावध राहणं आवश्यक आहे. मिळकतीतील वाद आणि तंटा सामंजस्याने सोडवण्यासाठी लोक अदालतीचा लाभ घ्यावा. लहान मुलांच्या हाती वाहन देऊ नये. न्यायालय आणि पोलिसांची नागरिकांनी मनामध्ये भीती बाळगू नये असे आवाहन न्यायाधीश रंजिता एसके यांनी केले. आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये निपाणी दिवाणी न्यायालय, तालुका कायदा सेवा समिती व निपाणी तालुका बार असोसिएशन तर्फे लोक अदालतीबाबत जनजागृती कार्यक्रम पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून निपाणी दिवाणी न्यायाधीश रंजिता एसके बोलत होत्या. जिल्ह्यातील अर्थकारणाचं प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या आणि राज्यातील सर्वात मोठी जिल्हा बँक असलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 2.25 महिन्यांचा कालावधी उरलाय. तत्पूर्वी वर्चस्व वादाची लढाई जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार चुरस लागली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बेंगळूरपर्यंत हालचाली सुरू झाल्यात. यातून नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे ही निवडणूक राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरू शकते असं भाकीत राजकीय जाणकारातून वर्तवलं जातंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.